हॅलो गाईस. तर खूप म्हणजे खूप दिवसानंतर आपला युट्यूबवर आता आज ब्लॉग पडणार आहे. कारण की खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. एवढे दिवस म्हणजे इंस्टाग्रामवरच झोल घेतलेली ब्लॉग बनवायची. तर आजचा ब्लॉग बनवता कारण असं आहे का मी आता बँकच्या ऑफिसला. तर आज चालले आपण प्रसाद दादाच्या पप्पांचा रिटायरमेंट आहे. तर त्याबाबत चालू आपण एकविरीला. तर चला आता बघू कसं काय, कारण ते आपल्याला वाजवायचं पण आहे तिकडं. तर चला भेटू आता तिकडच गेलं, कारण की आता टाइम पण खूप झाले. सो गाईज, तर बघू शकता फायनली आलोय आता आपण इथं प्रसाद दादांचे मोठ्या पप्पांच्या घरी. तर आता विचारूया आपण त्यांना म्हणजे कसं काय रिटायरमेंटच्या आजची म्हणजे वेगळी कशी काय ती पार्टी असणार आहे ते आज विचारूया, कारण की आजचा लय मोठा प्लॅन आहे. तर चला विचारू, त्यांची भेट घेऊ आज. तर बोला आज कसं काय प्लॅन ठरला रिटायरमेंटचा? मी 36 वर्षे रुग्णसेवा करून 1926 साली 1 मे पासून मी निवृत्त होत आहे. त्याचा आनंद खूप म्हणजे मोठा आहे की मी माझी आईवडिलांची, माझ्या बहिणीची, माझ्या भावाची, सर्वांची पुण्य आहे म्हणून मी 36 वर्षे पूर्ण केले. त्याचा आनंद एवढा आहे की मी काय करू काय नाही. त्यामुळे आम्ही जंगी पार्टी म्हणून एकविराला सगळ्यांना, माझ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना जोरात जंगी त्यांचं स्वागत करून मोठा जल्लोष करणार आहे. मग आता अजून म्हणजे पब्लिक यायचे का म्हणजे झाले? पब्लिक आलेली आहे. आता फक्त आमची एक बस जवळजवळ पोहोचली, अर्धी माणसं एकविरेला पोहोचली. आता आम्ही स्वतः माझ्या घरची, माझी बहिणी, काकी, आई, भाव, माझी मिसेस, मुलं सर्वांना घेऊन आता आम्ही निघतोय घरात. किमान किती पब्लिक असणार आहे आपली? जवळजवळ 300-400 लोक असतात. बाबा बाबा. तर चला आता आजचा तर फुल राडा होणार आहे, कारण की 300-400 पब्लिक आहे बोलला तर आज काही करा नाही एकविरीला. तर चला नक्कीच भेटू आपण रस्त्यात, कारण की वेळ पण खूप झालेला आहे. काय चलो फायनली हम लोग निकल के इधर से. तर आता निघलो. आता कुठे वारा लागायला लागला. भाष्य हे बघा, भाष्य बोल चष्मा घालून भाष्य बघा. भाष्य काय वाटतं? डिप्रेशन बघा भाई. विषय आठ झाले. विषय मला आता लवकर लवकर पोहोचू. चला भेटू पुरं अजून आज बाकी आहे. चल. जिच्यामुळे मी दुनिया बघितली ती माझी जन्मदाता आई, आणि जिच्यामध्ये माझी संपूर्ण दुनिया बघतो ती माझी एकवीर आई. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा. एवढे नाही मज्जा म्हणून काय म्हणते यांचं काय करू? हे तू बोला आपण काहीतरी आपण त्याचा किती करतो. अरे विशालचे विशाल दादा अल्लाह के नाम से दे दे बाबा. एस्टेटिक भी कर रही है. गरीब इंसान ये बच्चा है, ये बच्चा है. अरे कहा की इज्जतीचं काहीतरी. दाखवा बाबा. टाटली भरली का ये मनोज भैया दिया और ये झालं 600 दादा दिया. 600 रुपयाचा जुगाड झाला संध्याकाळचा. अरे भाई तो पीछे पड़ गया यार. भैया अरे नहीं भाई, कहाँ से लाएंगे इतने सारे 85 रुपए हम. भाई रहने दीजिए. ए, पन्ना, 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 टाका. ए, ही सगळी ए
आलो, आम्ही वाजवायला आलो. मैं जा रहा हाथ को वाजवायला आले. हा मग हा बस झाला बस झाला. ए तुमची तुम्हाला आता आशीर्वाद दो. माँ तेरा भला हो जाएगा बेटा, तेरा भला हो जाएगा. जल्दी शादी हो जाने दो, हमको बहुत नजदीक है. हा हमको शादी नाही आमचा एकच अकाउंट आहे. शादी में मेरे को बहुत कस्टमर मिलेगा ऐसा. ये उसमें भी कमाएगी, इसके लिए जल्दी शादी होने दो. डप्पा भेटेल तुला डप्पा. डप्पा भेटला डप्पा. 2 hours later. जिच्यामुळे मी दुनिया बघितली ती माझी जन्मदाता आई, आणि जिच्यामध्ये माझी संपूर्ण दुनिया बघतो ती माझी एकवीर आई. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा. बघू शकता फायनली पोचलो आता इथं. सोराविल्ला आहे मस्तपैकी, स्विमिंग पूल आहे, विषय आडे. रातच्या आता तर काही वाटत ना, सध्या सामान उतरवता. साऊंड घेऊन पार आणले डीजे बीजे. आता सामान सगळं रिलोड करताना खाली काही विषय आड. रातचे काही वाटत ना. तर काहीच बघू शकता फायनली सेटअप इधर लाग्या. एक नंबर भाई. आपली पप्पी खतरनाक आहे. पूल छोटा आहे, बस झाला भाई, 500ला पूल मोठा लागतं. बस झाला भाई. अजून काय पाहिजे. चला मग भेटू आता पार्सद चालल्यावर. रात्री भाई नात खुला आहे बघ. बंपर ऑफर डायरेक्ट. विषय गोल, विषय गोल, पृथ्वी गोल. ना बाबा मला घेतो ब्लॉग मध्ये भाईचे नेटवर्क समजलं नव्हतं. आता जाऊ दे होतं है. छोटे छोटे दुनिया में बड़ी बड़ी बातें होती रहती है. बड़े बड़े दुनिया में नाही भाई तर आल्या भरपूर केलं पोरावी स्विमिंग पूल मध्ये. भयानक सीन. धाबा आज काही स्विमिंग पूल मध्ये पाणी ठेवत ना. भाई काय व्ह्यू आहे मस्त, एक नंबर आहे. विला सॅम टाकुडी काय अरे सगळे का टावरात आहे पाणी. नाही त्यांचे लेवलचं पाणी नाही. अजून जोरान भाई. स्विमिंग पूल छोटासा आणि काम बघा किती मेहनतीचा. बघू शकता गाव जेवण झालं. आम्ही आलो जेवायला. आता भाऊ बसले जेवायला. झोप कारली. आम्ही रातभर झोपलो नव्हतो. आईस्क्रीम आजच्या जेवणाची रेसिपी दाखव. आज चिकन पण आहे, व्हेज पण आहे. या खाऊन आज दबाके सगळे पब्लिक बसले, पोरा घसरले. तुम्ही बघू शकता. हा काय चिकन खाते. तुला लागली आज भाजी खायला. मालकरी भाई मालकरी. इथे गँग बसले अख्खीच्या अख्खी. अमोल पाटील पण आलेला आहे बाबा. प्रसाद कोहली पण आला. जेवण कसं आले भाई.
एकदम बारीक आहे. तिकडं बघ त्याने डायरेक्ट काली मुंडी घातले. जाऊ जाऊ या गाइस जेवायला मस्त पैकी चिकन. गाइस फाइनली खाना पिना खाके फ्रेश फ्रेश होके अभी निघलेंगे वरती जाने को. वरती नहीं जाने का बहुतेक खालीच जायचं असेल कारण की आता वाजवते थोडे वेळेला लगेच. इथं भाई फोटोशूट चालू आहे मस्त सनसेटचा व्ह्यू आले. हे देखो चेतन भाई विषय गोल पृथ्वी गोल आपल्या आईचे डोंगर आता वाटतं जायचे. यो बघा इथं बघ बनी. अरे वा गोरा दिसायला लागला. मिस्टर स्टँडिंग होते का? टॅनिंग टॅनिंग अच्छा हो बाय टॅनिंग. सो गाईज गोरा आहे आमचा भाई. थँक्यू. बघा सिंगल पण आहे जरा विचार करा. जरा जास्त विचार करा. चलो बाद में मिलते. चला तर फायनली आता आपले नाना साहेब वगैरे सगळे आलेले. सामान वगैरे घेतले ना आता. चलो अभि आता राडा होणार. चला भेटू नंतर. बाय बाय. आपला नरेश पाटील ना. सॉरी आपले नरेश मास्टर पण आलेले आहेत. ब्लॉगर भाई गुड्डू पण आलेला आहे. स्कूटी घेऊन आले. बोल कमी डेंजर आहे. यानं जोर झालं आता ते. यानं जोर झालं. तर चला गाईज फायनली आता निघलेत मंदिराजवळ जायला. चला आता जाऊ आपण इकडनं मंदिराजवळ. बघू आता कसं काय रस्त्याला. चलो मिलते आगे.